आज आपण AC 3 फेज मोटर रिवाइंडिंग कसे करायचे याबद्दल शिकणार आहोत। याच्या अगोदर आपण AC 3 फेज इंडक्शन मोटरची रचना कार्यपद्धत बघितलेली आहे। त्यामधील प्रमुख मोटरची जे रिवाइंडिंग असते जी वाइंडिंग असते त्यामध्ये काहीतरी दोष निर्माण होतो, ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट। तर हे दोष निर्माण झाल्यानंतर त्या मोटरचं रिवाइंडिंग करावं लागतं। रिवाइंडिंग करणे म्हणजे काय तर खराब झालेले जुने वाइंडिंग काढून टाकणे आणि त्या ठिकाणी नवीन वाइंडिंग बसवणे, याला मोटर रिवाइंडिंग असं म्हणतात। तर मोटर रिवाइंडिंग करत असताना आपल्याला काही महत्त्वाचे जे क्रम असतात त्या क्रमानेच ती मोटरचं रिवाइंडिंग करावं लागतं। तर यामध्ये आपल्याला प्रथम एक 3 फेज AC मोटर दाखवलेली आहे। या मोटरची रचना आपण काल बघितलेली आहे। तर ह्या मोटरमध्ये या एंड प्लेट असतात, या बाजूला एंड प्लेट आहेत, हे टर्मिनल बॉक्स आहे, हे नेम प्लेट आहे आणि हे वरच्या बाजूला आय बोल्ट आहे। तर ही मोटरची रचना आपण काल थोडक्यामध्ये बघितलेली आहे। परंतु आता मोटर रिवाइंडिंग ज्यावेळेला करायची असते, तुमच्याकडे एखादी मोटर रिवाइंडिंग करता येते, त्यावेळेला सर्वसाधारणपणे काय माहितीची नोंद प्रथम करून ठेवायची हे आपण क्रमाने बघायचं आहे, किंवा मोटर रिवाइंडिंग क्रमाने कसे करावे हे आपण बघणार आहोत। तर प्रथम ज्या ग्राहकाची मोटर तुमच्याकडे रिवाइंडिंगला आलेली आहे त्या ग्राहकाचं नाव, पत्ता, फोन नंबर, त्याच्या तक्रारीचं स्वरूप किंवा मोटर दुरुस्तीसाठी आलेली तारीख, दुरुस्त करून द्यावयाची तारीख, अंदाजे खर्च याची माहिती तुम्ही एका रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवायची असते। या माहितीची नोंद केल्यानंतर म्हणजे दुरुस्त केल्यानंतर ही माहितीची नोंद कशासाठी करायची असते तर दुरुस्त तुम्ही मोटर रिवाइंडिंग केल्यानंतर ती परत त्या ग्राहकाला वेळेत देणं आपलं कर्तव्य असतं आणि तीच मोटर त्याच ग्राहकाला मिळावी हा त्यामागचा उद्देश असतो। काही वेळेस जर भरपूर प्रमाणात जर मोटर रिवाइंडिंगला येत असतील तर अदलाबदल होण्याची शक्यता असते, म्हणून याकरता या माहितीची नोंद ठेवायची असते। मोटरच्या दुसरा क्रम आहे की मोटरच्या नेमप्लेटवरची माहिती नोंद करून ठेवायची असते। ही नेमप्लेट आहे, त्या मोटरच्या नेमप्लेटवर जी माहिती असते ती माहितीची नोंद तुम्ही करून ठेवायची आहे। किंवा ही काय होतं की काही वेळेस मोटर दुरुस्तीमध्ये या नेमप्लेट हरवल्या जातात, तर अशा वेळेस आपल्याकडे ह्या मोटरची नोंद असणं गरजेचं असतं। आता ही मोटर ही फॉरेनची मोटर असल्यामुळे या ठिकाणी हे आपल्याला फ्रिक्वेन्सी 60 दाखवली, जर इंडियन मोटर असते तरी फ्रिक्वेन्सी आपल्याला 50 या ठिकाणी दाखवलेली असते। तर ह्या मोटरच्या नेमप्लेटवर काय काय माहिती असते ती बघूया आपण। तर आता ही मोटर बघायचं साधारणपणे तुम्हाला HP लिहिलं आहे, 3 HPची मोटर आहे। मोटर इंडक्शन मोटर आहेच ही, 3 HP 3 फेज 4 पोलची मोटर, 4 पोल। मोटरचा RPM रिव्होल्यूशन पर मिनिट म्हणजे एका मिनिटाला 1720 वेळे फेरे पूर्ण करणारी मोटर, RPM रिव्होल्यूशन पर मिनिट। मगाशी सांगितल्याप्रमाणे फ्रिक्वेन्सी 60 आहे, व्होल्टेज 220 आणि 440, 220 आणि 440 व्होल्टला ही मोटर चालणार। एम्पियर म्हणजे विद्युत प्रवाह 8.5 4.2। तर या ठिकाणी बाकीच्या आणि काही मोटर असतात त्यांच्या नेमप्लेटवर टेम्परेचर, इन्सुलेशन क्लास म्हणजे कुठल्या प्रकारचे इन्सुलेशन वगैरे वापरले या माहितीची नोंद मोटरच्या नेमप्लेटवर केलेली असते। तर प्रत्येक कंपनीनुसार त्या नेमप्लेट असतात। आता आपल्याला काय करायचं आहे की ही मोटर जर रिवाइंडिंग करायचं आहे,
ही माहितीची नोंद आपण करून ठेवलेली आहे सगळी या माहितीची. आता आपल्याला मोटर रिवाइंडिंग करता चालू करायची. तर मोटर खोलण्याकरता या एनप्लेट काढणे गरजेचं असतं. या एनप्लेट आहे, ही एनप्लेट ज्यात असते आणि या एनप्लेट काढण्याची गरज असते. तर मग एनप्लेट काढत असताना प्रथम काय करायचं असतं की छन्नी किंवा आता सर मार्कर जरी वापरला तर एक नुसती अशी तर खून करायची, निम्मी खून बॉडीवरील आणि निम्मी एनप्लेटवरील. तर अशा पद्धतीनं मोटरच्या बॉडीवर आणि ह्या एनप्लेटवर छन्नीच्या सहाय्याने किंवा स्क्रायबरच्या सहाय्यानं आता मार्कर असतं त्या मार्करनं जरी खून केली तरी चालते. तर याचा उद्देश असा असतो की ज्या वेळेला पुन्हा मोटर आपण जोडतो त्यावेळेस ह्या एनप्लेट बसवताना त्या खुणेला जुळवल्यानंतर सहजासहजी बसतात आणि रोटर त्यामुळं फिरण्यास त्याला कोणती अडचण निर्माण होत नाही. तर अशा पद्धतीनं ही एनप्लेटवर खुणा करून ह्या एनप्लेट बाजूला काढतात. ह्या एनप्लेट बाजूला काढल्यानंतर हे शाफ्टवरचं बेरिंग असतं, ती बेरिंग असेल किंवा पुली असेल तर त्याचं ती बेरिंग पुलरच्या सहाय्यानं काढलं जातं. तर ही मोटर आपण आता खोललेली आहे. आता ही मोटर खोलल्यानंतर त्या मोटरच्या आतल्या बाजूला असं वाइंडिंग असतं. तर आता हे वाइंडिंग काढण्यापूर्वी त्या वाइंडिंगच्या काही नोंदी ठेवणं गरजेचं असतं. तर या ठिकाणी प्रथम वाइंडिंग काढण्यापूर्वी हे वाइंडिंग, आता ही स्लॉट आहे, या स्लॉट आणि इथून एवढं वाइंडिंग बाहेर आहे, इथून इथंपर्यंत वाइंडिंग बाहेर आहे. नंतर एंड रूम इथं दिसतंय तुम्हाला किंवा इथं सुद्धा खाली दिसते. इथून स्लॉटपासून मोटरच्या बाहेर बॉडीच्या बाहेर त्या अंतर मोजायचं आणि याची एंड रूम म्हणतात याला. या अंतर मोजून याची नोंद करून ठेवायची. कारण पुन्हा ज्या वेळेला तुम्ही कॉईल बसवणार आहे तेवढाच एंड रूम असला पाहिजे. म्हणजे स्लॉटच्या बाहेर तेवढीच कॉईल, नवीन कॉईल सुद्धा बसवणार आहे तुम्ही ती तेवढीच बाहेर. जर कॉईल जास्त बाहेर आली, अशी जास्त बाहेर आली तर पुन्हा इथं जे एनप्लेट आपण बसवणार आहे ते एनप्लेट बसणार नाही. म्हणून एंड रूम पहिला जो जेवढा जुन्या कॉईलचा एंड रूम होता तेवढाच नवीन कॉईलचा एंड रूम असायला पाहिजे आणि त्याची ती नोंद करून ठेवायची. तर त्याच्यानंतर आता जुन्या कॉईल ज्या आपण त्या खराब झालेल्या कॉईल त्या काढणार आहेत, परंतु त्या कॉईलचा कॉईल पिच मोजायचा. कॉईल पिच म्हणजे तुम्ही हे आता कॉईलचं सुरुवातीचं टोक आहे, ही कॉईल आपण इथं बसवणार आहे. ह्या कॉईलचे हे सुरुवातीचं टोक, ह्या कॉईलचे सुरुवातीचं टोक, याच्यामध्ये आतल्या बाजूला किती स्लॉट रिकामी राहिली ती मोजायची. त्याला म्हणतात कॉईल पिच. कॉईल स्पॅन जर असेल, कॉईल स्पॅन म्हणजे कॉईल स्पॅन म्हणजे आता इथं आपण समजा 1 नंबर म्हणले आहे, त्या स्लॉटला 1 नंबर इथून मोजत जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 काय असेल. मग कॉईल स्पॅन म्हणतात 1 ते 8, 1 ते 8 कॉईल स्पॅन ही 1 नंबर म्हणायचा. शेवट इकडं समजा स्लॉटमध्ये 8 आले तर 8वा आकडा जो नंबर असेल त्याला 1 ते 8 कॉईल स्पॅन म्हणतात. आणि कॉईल पिच 1 ते 8, 8मध्ये 1 वजा करायचं म्हणजे 7, म्हणजे 7 स्लॉटमध्ये रिकामे राहायला पाहिजे. तर तेवढी त्याची ते तशा पद्धतीने मोजून त्याची सुद्धा तुम्ही काय करायचे नोंद ठेवायची. त्यानंतर ह्या कॉईलचा गेज मोजायचा, जाडी वायर गेजच्या सहाय्याने या कॉईलची काय करायचं गेज मोजायचा. आणि नवीन कॉईल ज्यावेळी तुम्ही तयार करणार आहे त्यावेळेला त्याच गेजची तुम्ही नवीन कॉईल तयार करायची असते, ती कॉईल यामध्ये बसवायची असते. यामध्ये आता किती वेळ आहेत समजा, आता की मोजून काढायची सगळे टर्न्स किती आहे, कंडक्टरची संख्या
कंडक्टरची संख्या किती आहे ते सर्व मोजायच्या, ही संख्या असेल 50 60 काय असेल ती मोजायची आणि त्याची नोंद करून ठेवायची. या सगळ्या नोंदी करून एखाद्या रजिस्टरमध्ये ठेवायचं असतं. त्यानंतर कॉईलची संख्या मोजली, कंडक्टरची संख्या मोजली. त्यानंतर हे सिंगल लेअर आहे का डबल लेअर? सिंगल लेअर म्हणजे एका स्लॉटमध्ये एकच कॉईल असेल तर सिंगल लेअर म्हणतात. काही वेळेस एका स्लॉटमध्ये 2 कॉईल येतात त्याला डबल लेअर म्हणतात. त्याचं सुद्धा तुम्ही नोंद करून ठेवायची. आता ही जुनी कॉईल आहे, समजा जुनं वाइंडिंग आहे. तर हे जुनं वाइंडिंग अशा पद्धतीने असेल तर यामध्ये आपल्याला कॉईल काढण्यापूर्वी कॉईल आता जुने खराब झालेल्या कॉईल आपल्याला काढायचं आहे. समजा या कॉईल काढण्यापूर्वी कॉईलची जोडणी कशी केली आहे हे टर्मिनल हाऊसिंग इथं दिसते. या ठिकाणी कशा पद्धतीची जोडणी केली, स्टार डेल्टा कशा पद्धतीने जोडलेले आहे मोटर, त्याचं सुद्धा तुम्ही काय करायचे नोंदी करून ठेवायचे असतं. या सगळ्या नोंदी करून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, मोटर आपल्याला जे वाइंडिंग आहे ते काढायचं. तर हे वाइंडिंग काढत असताना काय करावं लागतं की ह्या वाइंडिंगमध्ये पहिलं जुनं जे वाइंडिंग होतं त्यावर वॉर्निश ओतलेलं असतं, त्यामुळे एकदम घट्ट बसलेलं असतं. काही वेळेस वॉर्निश असल्यामुळं वाइंडिंग सहजासहजी निघत नाही. काही वेळेस काय केलं लॅम्पच्या साह्यानं 500 वॅटची लॅम्प इथं लावायची, वॉर्निश गरम केलं की मऊ पडतं. त्यावेळेला आपल्याला कॉईल बाहेर काढता येतं. तर तरीसुद्धा काही कॉईल सहजासहजी निघत नाहीत. मग छंडीच्या साह्यानं काय करावं लागतं, ह्या कॉईल तोडायच्या. छंडीच्या साह्यानं काय करायचे, ह्या कॉईल तोडायच्या असतात. तोडल्यानंतर पकडीच्या साह्यानं ओढून काढायच्या. आता कॉईल ओढून काढत असताना हे स्लॉट जे असतात, हे स्लॉट म्हणतात, सिलिकॉन स्टील पासून बनवलेले स्लॉट असतात ते आपण बघितले. हे स्लॉट खराब होणार नाही त्याची काळजी घ्यायची. नाही तो ओढताना ते स्लॉटच्या पट्ट्या असतात त्या वागतात वगैरे, तर ते तेवढी काळजी घ्यायची. सगळे शक्यतो एखादी कॉईल चांगली बाहेर काढता येते का बघायची, कारण त्या कॉईलच्या मापावरून आपल्याला नवीन कॉईल तयार करायची असते. एखादी कॉईल चांगली काढण्याचा प्रयत्न करायचा. बाकीच्या कॉईल तुम्ही जर तोडून काढल्या तरी चालू शकतो. आता हा स्टेटर पूर्णपणे रिकामा झाला. हा स्टेटर पूर्णपणे रिकामा झाला समजा, तर या स्टेटरमध्ये घाण अडकलेली असते. म्हणजे वॉर्निश ओतलेलं असतं आपण पहिलं, ते वॉर्निश काय झालेलं असतं त्याची बर असते थोडी. मग ते सगळं पॉलिश पेपरच्या साह्याने किंवा कांशीच्या साह्याने किंवा एअर ब्लोअर फॅन झोत सोडतात त्याच्या साह्याने ते सगळं स्लॉट अगदी स्वच्छ करायचे असते. ते स्लॉटची स्वच्छता झाल्यानंतर आता स्लॉटमध्ये इन्सुलेशन पेपर असतो. स्लॉटमध्ये काय करायचं, इन्सुलेशन. आता हे इन्सुलेशन पेपर आहे, मिल्की पेपर आहे. हा पेपर बसवलेला. तर बघा हा पेपर बसवताना ही स्लॉटची लांबी किती आहे, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत अशी इथून इथपर्यंत ही स्लॉटची लांबी. स्लॉट म्हणजे गाडी, त्या गाडीची लांबी तेवढी. त्याच्यापेक्षा थोडासा जास्त इन्सुलेशन पेपर घ्यायचा, म्हणजे हा दुमडायचा असा थोडासा. का तर या ठिकाणी कॉईल बसवताना तुम्ही आता इथं तुम्हाला दिसेल या कॉईल अशा या ठिकाणी हे होत असताना अशा स्लॉटमधून बाहेर येताना त्या स्लॉटला घासणार नाहीत. म्हणून जर घासल्या तर त्यामध्ये दोष निर्माण होईल. म्हणून काय करायचं असतं, ह्या थोडासा हे इन्सुलेशन पेपर आहे ते थोडेसे बाहेर काढायचे किंवा दुमडायचे. दाखवून येते सगळं बघा तुम्ही. इन्सुलेशन पेपर बसवून, इन्सुलेशन पेपर बसवून हे इन्सुलेशन पेपर इकडच्या बाजूला पण तसंच असणार आहे, ते मागच्या बाजूला सुद्धा ते बाहेर आले थोडेसे दुमडलेले असणार आहे. त्यामुळं कॉईल स्लॉटला घासत नाही. आता हे इन्सुलेशन पेपर बसवल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, नवीन कॉईल तयार करायची. आता नवीन कॉईल तयार करायची असेल तर आपण एक जुनी कॉईल काढलेली आहे की आपण त्या कॉईलच्या बापावरून नवीन कॉईल तयार करायची असते. आपण
बघितलं. आता ही कॉईल तयार करण्याकरता फॉर्मर वापरला जातो. तर हे हँड वायडिंग मशीन आहे. हे हँड वायडिंग म्हणजे हातानं जर तुम्ही या हातानं फिरवणं, काहींना मोटर जोडलेली असते, काही ॲटोमॅटिक वायडिंग मशीन असतात. तर त्या कॉईलच्या जुनी जी कॉईल काढली त्याच्यानुसार हे फॉर्मर यातला निवडायचा आणि त्याच्यावर काय करायचं, हे दाखवली कॉईल गुंडाळली. मग तुम्ही हाताने या हँडल फिरवायला चालू केला की ह्याच्यावर ही कंडक्टर, कॉपर कंडक्टर गुंडाळला जाईल. कॉपर कंडक्टरची वेळे किती झाली, म्हणजे कॉईलची वेळे किती झाली ती इथं या काउंटरवर तुम्हाला दिसतात. 10 झाली, 20 झाली, 15 काय असतील ते हे वेळे आकडे इथं पडत जातात. आणि ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या गरजेनुसार वेळ झाली की तुम्ही काय करायचं, हँडल फिरवून थांबवलं, मग इथून हा फॉर्मर बाजूला काढायचा आणि त्या कॉईल काय केल्या जातात, बाहेर काढल्या जातात. आता ह्या कॉईल आपण अशा किती कॉईल आहे ते मोटरमध्ये आपण पहिले बघितले. त्या कॉईलमध्ये काय करायचे की त्या तेवढ्या कॉईल तयार करायच्या आणि त्या कॉईल आता ह्या स्लॉटमध्ये बसवायच्या. तर आता हे कॉईल बसवताना इथं दाखवले. तर कॉईल बसवत असताना या स्लॉटला घासू नये म्हणून अशी पेपर टाकतात. काय होतं तर असे पेपर टाकल्यावर स्लॉटला त्या कॉईल अन्यथा त्यामध्ये अर्थदोष निर्माण किंवा शॉर्ट दोष निर्माण होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीनं त्या सगळ्या कॉईल काय करायच्या, बसवून घ्यायच्या. स्लॉटमध्ये सगळ्या कॉईल अशा बसवून घ्यायच्या. आता कॉईल बसवून झाल्यानंतर लगेच त्याच्यावर वॉर्निशिंग करायचं नाही किंवा वेजेस बसवायचे नाही. तर पहिल्यांदा कॉईलची टेस्ट घ्यायची, कंटिन्युटी टेस्ट घ्यायची किंवा ग्राउंड म्हणजे अर्थ फॉल्ट त्यामध्ये निर्माण झाला आहे का वगैरे टेस्ट घ्यायच्या. त्या टेस्ट शक्यतो टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने घेतल्या तरी चालतात. आता ही कॉईल बसवल्यानंतर कॉईल ह्या स्लॉटमधून बाहेर येऊ नये, या स्लॉटमधून काय होईल, बाहेर येऊ नये म्हणून त्याच्यावर वेजेस किंवा पाचर म्हणतात, त्याला मराठीत पाचर बसवतात. तर हे पहिल्या जुन्या मोटर रिवायडिंग करत असताना त्या बांबूच्या पाचर असायच्या. परंतु आता फायबरच्या किंवा जाड इन्सुलेशन पेपर असेल तिथे सुद्धा या पाचर याच्यामध्ये अशा कॉईलच्या वरच्या कॉईल बसवून त्याच्या वरच्या बाजूला असं सरकवून बसवतात. पट्टी असते ती पट्टी सरकवतात. त्यामुळे काय होतं की कॉईल त्या स्लॉटमधून बाहेर येते. स्लॉटमध्ये आतल्या बाजूलाच ते वेजेसच्या खाली कॉईल बसते. तर आपण पाचर बसवल्यानंतर त्या कॉईल सगळ्या कॉईलची टोकं असतील, कॉईलची टोकं अशी बाहेर आलेली असते. त्यांची ज्या आपण पहिल्यांदा नोंद करून ठेवली त्यानुसार काय करायचं, कॉईलची टोकं जोडून घ्यायची. सर्व कॉईलची टोकं जोडल्यानंतर त्याच्यावर काय काय मोटरच्या टर्मिनल हाऊसिंगमध्ये त्याच्या A1, B1, C1, A2, B2, C2 अशी कनेक्शन कशी करायची त्यांची ते सगळे त्या सर्किट डायग्राम असतात. त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं, जोडणी करून घ्यायची. आता कॉईलची जोडणी झाली, कॉईलचं टर्मिनल हाऊसिंगमध्ये त्याची टोकं आणून जोडली. त्यानंतर मोटर वॉर्निशिंग करायची असते. मोटरला काय करावं लागतं, याच्यावर वॉर्निशिंग करायचं असतं. तर वॉर्निशिंग कशासाठी करायचं असतं, तर वॉर्निश ओतल्यानंतर एक तर काय होतं की मोटरचं इन्सुलेशन रेजिस्टन्स वाढतं. त्यात कंडक्टर असतात, हे कंडक्टर असतात, या कंडक्टरमध्ये गॅप राहत नाही आणि त्यामध्ये वॉर्निंग जाऊन बसल्यामुळं मोटरचा हमिंग वगैरे
जास्त होत नाही. तर आता हे वॉर्निशिंग वॉर्निश वाढल्यानंतर ते घट्ट होतं, त्यामुळे ह्या कॉईल सगळ्या घट्ट स्लॉटमध्ये बसतात. तो एक वॉर्निशचा फायदा आहे. आता हे वॉर्निशिंग कसं करायचं, तर याच्या 3-4 पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत आहे हॉट डिप पद्धत. हॉट डिप पद्धतीमध्ये काय असतं की हॉट डिप पद्धतीमध्ये ह्या मोटर ही पद्धत लहान मोटर किंवा आर्मेचरसाठी वापरतात. तर ह्यामध्ये काय करायचं की जे आर्मेचर असतो किंवा स्टेटर वाइंडिंग असतं थोडंसं तापवायचं. हॉट डीप म्हणजे हॉट म्हणजे तापवायचं. तापवल्यानंतर काय होतं की त्यातली जी आर्द्रता असते किंवा हवा असते ती बाहेर निघून जाते, त्या कॉईलच्या पोकळीमध्ये असते. आणि त्यानंतर त्याच्यावर ती आर्मेचर किंवा ती मोटर असेल ती म्हणजे बुडवून ठेवायची. वॉर्निशमध्ये काय करायची, बुडवून ठेवायची. तर ही पहिली पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे स्प्रे पद्धत. स्प्रे पद्धत म्हणजे काय, स्प्रे गनच्या साह्याने काय करायचं, वॉर्निश पातळ होऊन घ्यायचं आणि ते फवारायचं. कॉईलवर काय करायचं, फवारायचं. ही एक पद्धत आहे. ब्रश वॉर्निशिंग पद्धत. ब्रश म्हणजे साधा ब्रश आपण घ्यायचा, त्या ब्रशने काय करायचं कॉईलवर वॉर्निशिंग काय करायचं, लावायचं. आता व्हॅक्यूम इम्प्लिमेशन पद्धत म्हणून एक त्या पद्धतीने सुद्धा वॉर्निशिंग केलं जातं. त्यामध्ये काय केलं जातं की प्रथम मोटर एक जे स्टेटर वाइंडिंग असेल किंवा आर्मेचर असेल ते काय केलं जातं एका टँकमध्ये ठेवलं जातं आणि त्यामध्ये पहिल्यांदा गरम हवेचा झोत आत सोडला जातो. गरम हवेचा आत झोत सोडल्यामुळे या कॉईलमध्ये जी आर्द्रता असते, बाष्प असतं, ते निघून जातं आणि कॉम्प्रेसरच्या साह्याने ते हे सोडलेली असते, हवा सोडलेली असते, गरम हवा सोडलेली असते. त्यानंतर थोड्या वेळानंतर त्यामध्ये हे वाइंडिंग गरम झालेलं असतं. त्यानंतर त्यामध्ये काय केलं जातं की वॉर्निश सोडलं जातं. वॉर्निश प्रेशरनं सोडलं जातं. वॉर्निश प्रेशरनं सोडल्यामुळे ते वॉर्निश सगळ्या कॉईलमध्ये आत पोकळी असतील त्या पोकळ्यामध्ये जाऊन बसतं आणि थोड्या वेळानंतर अर्धा पाऊण तास ठेवून मोटर टँकमध्ये ठेवून नंतर बाहेर काढली जाते. तर ती एक पद्धत आहे. परंतु सर्वसाधारणपणे आपण घरामध्ये करताना आपण वॉर्निश या कॉईलवर ओततो किंवा ब्रशच्या साह्याने लावतो. हे वॉर्निशिंगच्या पद्धती. आता वॉर्निशिंग सुकवून, तर हे वॉर्निश सुकवायला पाहिजे. वॉर्निश ओतलेलं काय करायला पाहिजे, सुकवायला पाहिजे. तर सुकवण्याकरता काय केलं जातं की पहिली पद्धत आहे नैसर्गिक पद्धत, म्हणजे वॉर्निशिंग करायचं मोटर अशी उन्हात ठेवायचं. एअर ड्राय वॉर्निश असेल तर ते हवेने किंवा उन्हानं सुकतं. दुसरी पद्धत आहे लॅम्प. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, लॅम्प आत 500 वॅटचा लॅम्प काय केला जातो आत लावून ठेवला जातो आणि मोटर झाकली जाते. त्या लॅम्पच्या उष्णतेमुळं काय केलं जातं, वॉर्निश सुकतं. तिसरी ओव्हन पद्धत. ओव्हन पद्धत म्हणजे काय, तर यामध्ये वॉर्निश वॉर्निशिंग केलेली मोटर ओव्हनमध्ये ठेवतात. ओव्हनमध्ये गरम हवा निर्माण होत असते, त्यामुळे हे वॉर्निश सुकतं. तिसरा प्रकार आहे विद्युत हीटर पद्धत. म्हणजे उष्ण हवेचा झोत एका फॅनच्या साह्याने, उष्ण हवे ब्लोअरच्या साह्यानं हीटरमध्ये निर्माण झालेली उष्णता या वॉर्निशवर सोडायची, वाइंडिंगवर सोडायची. त्यामुळे हे वॉर्निश तापतं. त्याला विद्युत हीटर पद्धत सुद्धा म्हणतात. आता हे सगळं झाल्यानंतर मोटरची काय करायची असती, जोडणी करायची. जसे आपण खोललं त्याच पद्धतीने तिची जोडणी करायची असते. तर जोडणी करताना पहिल्यांदा ह्याच्यावर शाफ्टवर बेरिंग बसवायची. बेरिंग बसवल्यानंतर त्या एनप्लेट जिथं आपण खुणा केले त्या खुणा एकामेकाला जोडायच्या, इकडच्या खुणा जोडायच्या आणि सहजासहजी काय केलं जातं या एनप्लेट मोटरवर बसतात. त्यानंतर मोटरची टेस्ट घ्यायची. मोटरच्या कंटिन्युटी टेस्ट, ग्राउंड टेस्ट वगैरे ज्या टेस्ट असतात त्या टेस्ट घ्यायच्या आणि त्यानंतर मोटर जर त्या नेमप्लेटवर ज्या पद्धतीने माहिती लिहिलेली होती,
मग ते मोटर चालू करून बघायची सप्लाय देऊन, बाबा त्याच गतीनं फिरते का. आता हे समजा ही मोटर आहे तर 1720 RPMनंच फिरते का, तर करंट तेवढाच घेते का. पुन्हा तर असं हे सगळ्या पद्धतीनं काय करायचं, ह्या नेमप्लेटवर जी माहिती आहे त्या पद्धतीने मोटर त्या पद्धतीने काम करते का नाही ते बघायचं आणि मोटर त्यानंतर मोटरचं रिवाइंडिंग पूर्णपणे झालं असं समजायचं जातं.